गेलं ना हे स्थळ पण. अजून काय होणार? तिच्या मंगळाची कीर्ती पोचली त्यांच्यापर्यंत. अहो हिला काय असं आयुष्यभर घरात पोचत ठेवू का मी? बिन लग्नाची लोक तोंडात शेण घालतील माझ्या. अहो मी काय म्हणते, एकदा आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया का त्यांच्याशी? काय उपयोग होणार नाही. अशी कशी काय अपशकुनी आहेस तू? काही जगून उपयोग नाही तुझा. जा मर कुठेतरी. आणि तो काही नाश्ता केलाय ना, तू घाला कुत्र्यांना खायला. अरे हिच्या मंगळाची शांती करायला एखादा उपाय शोधला पाहिजे आणि त्यासाठी एखादा चांगला तज्ञ माणूस देखील शोधला पाहिजेत. कुठे निघाला? दुकानावर. अरे काय आलंय का? हा, मरणाच्या आता परत आलास तू. दैवी शक्तीनं पोरसनी बरं केलं, देवाची कृपा झाली तुझ्यावर. ज्या हातानं तू पोरसनी बरं केलं त्या हातानं आता झंपर कापणार होय तू? हा, शोभत काही? नाही, बरोबर आहे, मला दैवी साक्षात्कार झालाय, देवाचा आशीर्वाद आहे, त्याने मी लोकांची सेवा करेन. पण पोटा पाण्यासाठी काहीतरी काम करावं लागेलच ना. हा कशाला? काय गरज तुला? अरे जरा नीट बोल ना. तो काय आपला मित्र आहे का आता? गोपाळ महाराज झालाय तो. गोपाळ महाराज आहेत ते आपले आता. सॉरी बघितलं का? गोपाळ महाराज. अहो लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि तुम्ही म्हणजे कामावर जायचं म्हणताय वे? हा, अहो काम आमच्या सारख्या सामान्य माणसाने करायचं असतं. होय महाराज होय. अहो आता काम करणं ह्या लक्की सारख्या अति सामान्य माणसाचं काम आहे. तुमच्यासारख्या महाराजांचं काम नाही येते महाराज. होय महाराज. अहो तुम्ही आता लोकांना आशीर्वाद द्यायचा, लोकांची दुःख दूर करायची. अहो मरणाच्या दारात तुम्हाला देवाने परत पाठवलंय. मग अहो तुम्ही देव माणूस आहे. आता तुम्ही गावाच्या लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही इथं परत आलाय मरणाच्या दारातनं. त्याच्यामुळं आता फक्त लोकांचं काम करायचं. आता तुम्ही ही असलं अजिबात करायचं नाही. मंगेश मला सगळं कळतंय, सगळं पटतंय सुद्धा. भगवंतांनी मला परत पाठवलंय, मी इथे लोकांची सेवा करीनच. पण प्रपंच माझ्या पाठीमागे, पूर्ण घर आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला काही ना काहीतरी कामधंदा केला पाहिजेच मित्रा. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. महाराज मला आशीर्वाद द्या. मला असं वाटतं माझं आयुष्य भरकटत चाललंय. नको त्या लोकांच्या नादाला लागून मी कुठं चाललोय तेच मला कळेना झाले. मला वळणावर आणा, मला मार्ग दाखवा महाराज. या पृथ्वीवर बरीच माणसं अशी भरकटलेली आहेत. त्या भरकटलेल्या माणसांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी, रस्ता दाखवण्यासाठीच भगवंतांनी मला खाली पाठवलंय. काळजी करू नकोस, मी सांगतो तसं कर. मला शरण आहे. मला म्हणजे साक्षात भगवंतांना, देवाला, ईश्वराला शरण दे. इकडे बघ. काळजी करू नकोस, सगळं चांगलं होणार आहे. या आता. बसतंय महाराज येत. राऊत साहेब अजून आले नाहीत का? नाही, काय झालं? अरे काय नाही, गावामध्ये जो काही प्रकार घडला का नाही आता, तो सगळ्या साहेबांच्या कानावर मला घालायचा होता. बरं सुधाकर, खरंच त्याच्या अंगात देऊ शकते आली का? का जादूटोना करत असेल? अरे त्यानं डॉक्टरांना जे जमलं नाही ना, ते तुमच्या गोपाळला करून दाखवले बघ. काय सांगू तुला, मलाच कळेना काय झालंय. मी जे काही डोळ्यांनी बघितलंय का नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हेच कळेना झालंय. जैन साहेब, ते गावात मुलांना विषबाधा झाली, त्याची काय FIR आली का? नाही साहेब. साहेब हे नेमकं कोणी केलं आणि का केलंय काहीच कळेना झालंय. त्यामुळे साहेब केस कुणावर करणार आणि कोण करणार? साहेब मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की ज्या लहान पोरांनी गोळा खाल्लाय त्रास फक्त त्यांनाच झालाय, पण तसं नाहीये साहेब. ज्यांनी गोळा नाही खाल्ला ना त्यांना पण त्रास झालाय. डॉक्टरांना पण कळत नव्हतं नेमका काय प्रकार आहे, त्यांनी पण हात वर केले. म्हणजे तुला असं म्हणायचं की या सगळ्या मुलांना तुझ्या भावानं वाचवलंय, उपकार केलेत गावावर? नाही साहेब, मला तसं नाही म्हणायचं. मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही साहेब. पण साहेब जो प्रकार मी माझ्या डोळ्यांनी बघितला ना, त्याच्यावर मला विश्वासच बसना झालाय. साहेब माझं पोरग, माझी लहान बहीण त्यांनी बरी केली. गावातली पोरं त्यांनी खटाखट बरी केली. आता साहेब ह्याला चमत्कार म्हणायचा का काय? हे खोटं आहे सगळे. काय नसते चमत्कार, जादू टोणा. हा, तुला तुझ्या मुलाविषयी काळजी वाटते, मला मान्य आहे. तू बरा झाला याचा आनंदही आहे मला. पण हे जादू टोणा, चमत्कार, ते फालतूपणा आहे सगळं.
माझा तर असा कयास आहे की या मुलांना त्यांनीच काहीतरी खाऊ घातलं होतं. मग बघा बघा मी यांना कसं बरं करतो, असं काहीतरी मेडिकली औषध देऊन त्यांना बरं केलं. लोकांच्या नजरेत एकदम साधू संत महात्मा झाला. बनाव आहे, त्याचं ढोंग आहे, काहीतरी नवीन सोंग त्याच्या डोक्यात चाललंय. साहेब तुम्ही म्हणताय ना ते सगळं खरं आहे. अहो गावातल्या पोरांचं काय? अहो ती सगळी ठणठणीत बरी झालीत. अहो त्याच्या नागात नक्कीच दैवशक्ती आली असणार ना. जाऊन जा त्याची भक्ती करायला जाऊन जा, त्याच्या घरी जाऊन राहा, जा त्याचे शिष्य व्हा, भक्त व्हा त्याचे. अरे पोलीस आहात ना, काय बोलताय? कुठली भाषा आहे तुमची? 2013चा जादू टोणा विरोधी कायदा आहे, पोलिसात ध्यानात घ्या, भान ठेवा, जबाबदारीने वागा जरा. ढोंग आहे त्याचा, ढोंग उघडं केलं पाहिजे. काय चाललंय सगळं हे टेलर? काय चाललंय? नवीन खेळ कसलाय हा? जादू टोणा? जादू टोणा वगैरे काही नाही. खरं तर माझा त्याच्यावर विश्वास नाही. ईश्वरावर, भगवंतावर, देवावर विश्वास आहे. तो आहे, त्याची कृपा आहे, त्याचा आशीर्वाद जाण. जनाब काय जामकर साहेब, पुन्हा काय काम काढलं इथं? कशा पाय आला? तुम्हाला पटतंय हे सगळं? लोकांना देव माणूस म्हणतात, पूजा करतात त्याची, डोक्यावर घेतात त्याला. लहान मुलांना बरं करतो हा मेलेला स्वतः जिवंत होतो. पोस्टमॉर्टमकडे जाताना बरोबर याच्यामध्ये जीव येतो. पटतं तुम्हाला हे सगळं? खोटेपणा नाही हे सगळं? आम्हाला पटतंय, पण तुम्हाला का नाही पटना? हा, आणि काय वंगळ काम करतोय तो? लोकांची सेवा करतोय, लोकांचे जीव वाचवतोय. काय बी असले तर तुम्ही आपली खोट घालणारच त्याच्यात. महाराज, महाराज, गोपाळ महाराज, गोपाळ महाराज. बरोबर, तरीच म्हणलं नाही. आम्ही जामकर साहेबांची गाडी बघितली तेव्हाच आम्हाला कळलं की जामकर साहेब गोपाळ महाराजांना परत एकदा त्रास द्यायला आलेले असणार. म्हणून गावातली महत्वाची लोक घेऊन आलोय. बघा हो सरपंच, तुम्हीच बोला जामकर साहेबांशी काय ती, पण आपल्या गोपाळ महाराजांना अजिबात त्रास नाही झाला पाहिजे बरं का. हा, जामकर साहेब, तुम्ही इथं आल्यापासून ना तुम्ही आमच्या श्रद्धेच्या आड येताय. आता ते नरक्या हाडळीच्या वेळेला पण तुम्ही असंच केलं होतं. काय झालं नरकी हाडळला? सगळ्या गावाने पाहिलं नाही? 2 माणसं मेली, मुर्दे पडले 2, जीव गेले 2. तुम्हाला नको नको म्हणत होतं तरी सुद्धा तुम्ही हट्टाने उत्सव साजरा केला. त्या दिवसापासून माझी बहीण. अहो पण जामकर साहेब त्यात आमची काय चुकी आहे ना? म्हणजे तो देवाचा कोप होता. हो, देवाचा कोप झाला असणार आहे. तो देवानं दिलेला शाप आहे. कसला शाप? कसला कोप? खोटं थोतांड सगळं. हे तुमच्या या भोळेपणाचा फायदा घेतात हे असले बाबा महाराज लोक. तुम्ही विश्वास ठेवता भोळेपणा. रोज हे असे ढोंगी भंपक खोटे बाबा पकडले जातात, तरी तुम्हाला रोज नवा बाबा पाहिजे असतोच. अहो जामकर साहेब, पण तुम्ही दरवेळेस गोपाळ महाराजांना असं कायद्याच्या नावाखाली त्रास देता. आता कायदा आम्हाला पण थोडाफार कळतो. आता ह्या पुढे असं होऊ देणार नाही. आम्ही आमच्या गोपाळ महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. हा, आता पोलिसांची मनमानी अजिबात सहन केली जाणार नाही. पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार नाही.